राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं, मात्र शेतकऱ्यांचा सातबारा अद्यापही कोरा झालेला नाही। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत बच्चूभाऊ कडू ते आहेत। भाऊ, काय सांगाल, शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो कोरा करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही आहे? खरं तर विधानसभेत जे बोलले देवेंद्रजी यांनी निवडणुकीच्या वेळेस, आणि तेव्हा बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं का 10 डाव म्हटलं, म्हणजे मूर्तिजापूरच्या सभेला आपले हरीश पिंपळे तिथे उभे होते, तर त्यांनी सांगितलं कोरा 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 असं त्यांनी इतकं डाव सांगितलं। त्याच्यामुळं शेतकऱ्याला असं वाटलं का तो आता कोराच होतं। आता अशी अवस्था आली का सातबाऱ्यावर नाव जातं की काय, किंवा सातबाऱ्यावर ज्याचं नाव आहे तोच जमिनीवर राहतं का नाही राहत, जिवंत राहतं का नाही राहत, अशी अवस्था आली। म्हणजे तो शाप ठरू नये हे देवेंद्रजींना लक्षात घेतलं पाहिजे। कारण आपण कर्ज माफ करणार आहोत असं घोषणा दिल्यामुळं शेतकऱ्यांनी इकून तिकून आणून भरण्याची जी मानसिकता नेहमी दाखवतं ते थांबले, आणि त्याच्यामुळं पण आता तोटा काय झाला आहे का 31 मार्च हा व्याजमाफी आज भरलं तर व्याजमाफी भेटतं, आता ते व्याजमाफी भेटत नाही आणि नवीन कर्ज त्याला भेटणार नाही, आणि त्याच्यामुळे त्याला सावकाराकडे जावं लागेल। म्हणजे तुम्ही माफ तर केलंच नाही, उलट त्या शेतकऱ्याला तुम्ही डोहात टाकलेलं आहे, विहिरीत ढकलून टाकलेलं आहे, त्याला खाईत टाकलेलं आहे। आणि मग अशा गोष्टीचा आपण प्रमुख वक्त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतं, तर आज मी अकोल्यात गेलो तर एका शेतकरी आत्महत्याला भेट द्यायला गेलो, पण तिथं 8 शेतकरी आत्महत्या होत्या। एवढा प्रचंड वेग शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये वाढत चाललेला आहे। तो थांबला पाहिजे। आत्महत्या हा मार्ग नाही। आला टाईम तर एखाद्या मंत्र्याच्या गाडीवर त्याला कोंडून ठेवा, तिथंच त्याला हलवू देऊ नका, पण आत्महत्या करू नका। संघर्षासाठी उतरलो पाहिजे। या मानसिकतेसाठी आम्ही 11 एप्रिलला ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा जयंतीच्या निमित्तानं रात्री 12 वाजता सगळ्या आमदाराच्या घरासमोर मशाली पेटून 12 वाजता आंदोलन करणार आहोत। गळ्यात निळा दुपट्टा घालायचा आणि हातात भगवा घ्यायचा, आणि मग या विचारानं एकदा हे पहिलं आंदोलन सुरू होईल, आणि मग एक नवीन आंदोलनाची आम्ही सुरुवात येत्या काळात करू। एकूणच राज्यातील ज्या शेतकरी संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत, त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा आहे। कालच जे राजू शेट्टी आहेत ते अमरावती आले होते, त्यांचं तुमच्याशी काही बोलणं झालं, ते तुमच्यासोबत आम्ही बँकेत भेटलो होतो, आणि तेव्हा आम्ही ठरवलं का आपण एकत्र होऊन शेतकऱ्याचा लढा उभा करू। त्यासाठी आता आम्ही 5 किंवा 6 तारखेला बसू। एकूण प्रहार जनशक्ती पक्षाची जी भूमिका आहे ती आगामी काळात काय राहणार आहे? नाही, एकतर माझं काय मत आहे का तुम्ही सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला दिला नाही, तुरीला दिला नाही, आणि आता एकाही पिकाले किमान तुम्ही ठरवले ते पण भाव भेटले नाही, आणि खरेदी केली तर त्यातले 25% तुम्ही धान्य खरेदी करू शकले नाही। अशा अवस्थेमध्ये त्याला आधार देणं गरजेचं आहे। त्यावर एक चांगल्या प्रकारचं धोरण हमेशासाठी नेहमी दरवर्षी त्या भावासाठी त्या कर्जमाफीसाठी आयुष्यभर लढावं का त्या शेतकऱ्यानं। आणि म्हणून आता तुम्ही एका इकडे बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता, एक आहे तो सेफ आहे असं म्हणत होतं। मग हा शेतकरी हिंदू नाही आहे का? तुम्हाला हा विसर पडला का? हिंदू म्हणजे काय फक्त तुमच्या पार्टीतले झेंडे घेणारेच हिंदू राहिले शिल्लक, बाकीचे सगळे धर्माच्या बाहेर गेले की काय? अशा प्रकारची मानसिकता खरं तर दिसायला लागली आहे। तुमचाही प्रहार जो आहे तो एक राजकीय पक्ष आहे, 4 वेळा तुम्ही विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे। एकूणच आजचं जे राजकारण आहे जात पात धर्म यावर आधारित आहे, मात्र तुम्ही जे काही मुद्दे घेऊन आज पुढे जात होता शेतकऱ्यांचे, या मुद्द्यांचा कुठेतरी या राजकारणात फायदा होईल? राजकीय फायद्यासाठी ह्या काही गोष्टी आपण करत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे शेतकरी एका जातीत तो एका जातीमध्ये, धर्मामध्ये, पक्षामध्ये, झेंड्याच्या रंगामध्ये, पार्टीमध्ये गुंतलेला आहे। त्याच्याकडून शेतकऱ्याकडून राजकीय अपेक्षा तर करणं मूर्खपणाच आहे, तो आम्ही करणारही नाही, आणि ते साध्य होणार नाही। पण वेदनेवर फुंकर घालण्याचं काम करू। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही घडलं, जे काही बीडमधले जे मुद्दे होते चर्चेत आले होते, कुठेतरी हे सभागृह भरकटते असं वाटतं? काय होतं का हे आताच हे म्हणजे या अधिवेशनापुरतीच व्यवस्था नाही आहे। राजकारणी पार्टीनं राजकीय व्यवस्था या देशात अशी करून टाकली का म्हणजे मजूर असेल, कामगार असेल, जे काही वंचित घटक आहे आणि जे सत्तेच्या या सगळ्या वलावापासून दूर आहे, त्यांना त्यांच्या मागण्या तर दूर त्यांनाच ठेवलं नाही। म्हणजे पहिले आपण असं म्हणतो शेतकऱ्याच्या मागण्या मंजूर करा,
पण मंजूर करा असा म्हणणारा शेतकरीच ठेवला नाही, तो जातीत बाटून ठेवला आहे, तो धर्मात बाटून ठेवला. त्याच्यानं मागणी तर लई मोठी दूरची गोष्ट आहे, तर तोच जिवंत ठेवला नाही, कारण तो जातीपाती धर्मामध्ये व्यवस्थित त्याला तशी विभागणी करून टाकली आणि इथं शेतकरीच खतम केला. आता शेतकरी म्हणून गावात किती लोक आहे? काल परवा आजच गेलो, मी त्या गावातल्या लोकांना विचारलं का हेच जर शेतकरी जाती धर्माच्या नावानं जर कापल्या गेले असते किंवा त्या दंगलीमध्ये मेले असते तर तुम्ही गाव बंद ठेवलं असतं. तुम्ही ह्या जातीच्या विरोधात दुसऱ्या जातीनं उभे राहिले असते, या धर्माच्या विरोधात दुसऱ्या धर्मा उभे राहिले असते, पण धोरणामुळं मेले. त्याच्यासाठी एका तासापुरतं तुम्ही गाव बंद करू शकले नाही, ठेवू शकले नाही, संतापच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुकीचं माध्यम याच्यासाठी निवडलेलं आहे का 5 वर्षातून चांगलं केलं असेल तर आनंद आणि वाईट झालं असेल तर संताप, हा त्या निवडणुकीच्या मतदानातून दिसला पाहिजे. ते राहिलंच नाही, कारण आता मतदानातून संतापही दिसत नाही, आनंदही दिसत नाही, फक्त रंगाचे झेंडे दिसतं. तुम्ही नुकतंच रायगडच्या पायथ्याशी एक आंदोलन केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री जे आहेत त्यांचं तुमच्याशी बोलणं झालं होतं फोनवर. आता नेमकी पुढची भूमिका काय असेल? आता त्यांनी 7 तारखेला मीटिंग ठेवली आहे मुख्यमंत्र्यांनी, माहीत पडतं यात काय निर्णय